नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट मराठी. तर आज आपण बघणार आहोत कॅन ॲक्टिवेट चाइल्ड फंक्शन गार्ड. आणि हे जे राऊट गार्ड आहे हे जेवढे काही चाइल्ड रूट आहेत त्यांना प्रोटेक्ट करतं अनऑथराइज्ड ॲक्सेसपासनं. जसं आपण कॅन ॲक्टिवेट फंक्शन गार्डमध्ये पाहिलं होतं, हे जे आहे पॅरेंट राऊटला प्रोटेक्ट करतं नॉन ऑथराइज्ड पर्सनपासनं, किंवा नॉन ऑथराइज्ड ॲक्सेस आपण देत नसतो पॅरेंट राऊट्सला. तर त्याच पद्धतीनं हे जे आहे चाइल्ड फंक्शन गार्ड आहे, कॅन ॲक्टिवेट चाइल्ड फंक्शन गार्ड, आणि हे सुद्धा नॉन ऑथराइज्ड ॲक्सेसच देतं, परंतु चाइल्ड रूट्ससाठी. मग आपण बघूया कोणत्या पद्धतीने आपण हे ॲक्च्युली डिफाईन करू शकतो ते. तर याच्यासाठी पुन्हा आपल्याला राऊट गार्ड जी फाईल आहे आपली त्याच्यामध्ये यावं लागेल. तुम्ही इथे बघू शकता हा ऑथरायझेशनचा कोड आपण लावलेला आहे इथे. आता इथे एक मी कन्सोल लॉग टाकलेला आहे, ठीक आहे. याच्याबद्दल मी थोडा वेळ तुम्हाला सांगेल, परंतु त्याच्या आधी आपण आता कॅन ॲक्टिवेट चाइल्ड गार्ड आपण क्रिएट करूया इथे. तर एक्सपोर्ट कॉन्स्ट कॅन ॲक्टिवेट जे चाइल्ड आहेत, चाइल्ड गार्ड, ठीक आहे. अशा पद्धतीने फंक्शन नेम घेतलेलं आहे आपण, आणि इथे याचा टाईप जो द्यायचा आहे कॅन ॲक्टिवेट चाइल्ड फंक्शनचा याला टाईप द्यायचा आहे, ठीक आहे. आणि याला जे पॅरामीटर आहेत ते पॅरामीटर आपण बघूया. याला व्हिजिट करायचं आहे आपल्याला. इथे जे पॅरामीटर आहेत हे दिसतील तुम्हाला. तर पॅरामीटर पहिला आहे चाइल्ड रूट आहे. याचा जो टाईप आहे ॲक्टिवेटेड राऊट स्नॅपशॉट, हा याचा टाईप आहे. तर आपल्याला हे कॉपी करायचे दोन्ही गोष्टी. स्टेट आहे तर स्टेट तुम्ही पाहिलेलेच आहे, स्टेटबद्दल माहिती तुम्हाला मिळालेलीच आहे. तर आपण इथे पेस्ट करायचं आहे. तर याच्यानंतर आता डिफरन्स तुम्हाला मी लक्षात करून देतो, ठीक आहे. तर डिफरन्स याला लक्षात करण्यासाठी आपल्याला बघावं लागेल कॅन ॲक्टिवेट गार्ड, ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, कॅन ॲक्टिवेट गार्ड जे आहे हे आपण पॅरेंट रूटला देतो, आणि कॅन ॲक्टिवेट चाइल्ड गार्ड आहे हे आपण चाइल्ड रूट्सला देत असतो. तर पहिला पॅरामीटर तुम्ही पाहू शकता इथे रूट आहे, ठीक आहे, आणि इथे चाइल्ड रूट आहे. बरोबर आहे, डिफरन्स तुम्हाला कळतंय. आणि याचा जो टाईप आहे दोन्ही सेम आहेत. तर एक काम करूया, आपण कन्सोल लॉग लावूया इथे. कन्सोल डॉट लॉग कॅन ॲक्टिवेट गार्ड आहे इथे, तर इथे कॅन ॲक्टिवेट चाइल्ड गार्ड आपण अशा पद्धतीने प्रिंट करूया, तर जेणेकरून आपल्याला समजेल. आणि जो ऑथरायझेशनचा कोड आपण इथे लिहिलेला आहे सेम कोड आपण इथे सुद्धा द्यायचा आहे, कारण की इथे सुद्धा आपण ऑथराइज्ड करतोय त्या पर्टिक्युलर युजरला चाइल्ड रूट ॲक्सेस करण्यापासून. बरोबर आहे. तर सेम पर्पजसाठी दोन्ही गार्ड यूज होतात, फक्त फरक एवढा आहे पॅरेंट आणि चाइल्डचा. तर आपण याला आता कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर जे आपलं रूट्स आहेत ॲप रूट्समध्ये, इथे आपण पॅरेंटसाठी दिलेलं आहे गार्ड, तर सेम आपल्याला चाइल्डसाठी द्यावं लागेल. कॅन ॲक्टिवेट चाइल्ड म्हणून की आहे इथे, ही सुद्धा अरे ऑफ राऊट गार्ड्स एक्सपेक्ट करते, तर इथे सुद्धा आपल्याला पेस्ट करायचं आहे. आणि जो इम्पोर्ट आहे तो इम्पोर्ट इथनं आपल्याला अपडेट करायचा आहे. कॉमा दिल्यानंतर सेव्ह केल्यानंतर सगळ्या गोष्टी आपण आता ब्राउझरला बघूया. तर ब्राउझरला गेल्यानंतर जेव्हा मी कन्सोल ओपन करेल तर तुम्ही पाहू शकता दोन्ही गोष्टी इथे प्रिंट झालेल्या आहेत, ठीक आहे. कारण की आपण हा जो मेनू कंपोनंट आहे या मेनूजमधला चाइल्ड आपण ॲक्सेस करतोय लॉग इन केल्या गेल्या. तर या मेनूजसाठी जो ॲक्टिवेट जो कॅन ॲक्टिवेट फंक्शन गार्ड आहे तो सुद्धा रन झाला, आणि या मेनूजच्या या पर्टिक्युलर चाइल्डसाठी सुद्धा जो आपला राऊट गार्ड आहे कॅन ॲक्टिवेट चाइल्ड गार्ड हा सुद्धा रन झालेला आहे. बरोबर आहे. तर दोन्ही गोष्टी रन झालेल्या आहेत. आता इथे व्हॅलिडेशन आपण किंवा ऑथरायझेशन या दोन्ही गोष्टीसाठी लावलेलं आहे. आपण पॅरेंट रूटसाठी सुद्धा लावलेलं आहे आणि चाइल्ड रूटसाठी सुद्धा आपण इथे लावलेलं आहे. तर बेसिकली सेम कारणासाठी कॅन ॲक्टिवेट आणि कॅन ॲक्टिवेट चाइल्ड फंक्शन दोन्ही गोष्टी यूज होत असतात. फरक फक्त पॅरेंट आणि चाइल्डचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण अंडरस्टँड करून घेऊया कॅन मॅच फंक्शन गार्ड. आता हे कॅन लोड फंक्शन गार्ड जे आहे हे डेप्रिकेट झालेलं आहे, तर त्याच्याऐवजी आपण आता कॅन मॅच फंक्शन गार्ड जे आहे ते यूज करणार आहोत. तर आता कॅन मॅच फंक्शन गार्ड कोणत्या पद्धतीने डिफाईन करू शकतो, चला तर मग बघूया. आता आपल्याकडे पुन्हा आपल्याला जावं लागणार आहे राऊट गार्ड्स डॉट कन्फिग डॉट टी एसमध्ये.
इथे पुन्हा आता आपल्याला एक्सपोर्ट कॉन्स्ट कॅन मॅच, बरोबर आहे, गार्ड अशा पद्धतीने, आणि याचा जो टाईप आहे तो द्यायचा आहे आपल्याला कॅन मॅच फंक्शनचा. कॅन मॅच फंक्शनचा दिल्यानंतर याला सुद्धा काही पॅरामीटर आहेत, लक्षात घेऊया आपण पॅरामीटर्स सुद्धा. तर तुम्ही इथे पाहू शकता, आता इथे जे आहे पॅरामीटर रूट नावाचा आहे. ठीक आहे, ॲक्टिवेटेड राऊट स्नॅपशॉटचा नाही आहे, जसं तुम्ही इकडे बघत होतात ॲक्टिवेटेड रूट स्नॅपशॉटचा आहे. तर इथे ॲक्च्युली जे करंट रूट आहे, जे रूट आपण इकडे डिफाईन करतोय, जसं ॲप डॉट रूट डॉट टी एसमध्ये तुम्ही पाहत आहे, तर हा जो रूट नावाचा इंटरफेस आहे तो इथे टाईप आहे. तुम्ही जर इथे लक्ष दिलं तर कॅन फंक्शनमध्ये हा जो रूट आहे, याला जर मी इथे गेलो तर तुम्ही पाहू शकता सेम इंटरफेस आहे. तर हा सेम इंटरफेस टाईपचा आपल्याकडे पॅरामीटर आहे, आणि आपल्याला इथनं जी काही पाथ आहे, ती पाथ असो किंवा या इंटरफेसचे जेवढे काही प्रॉपर्टीज आहेत, टायटल असो, पाथ असो किंवा कंपोनंट असो, सगळं काही आपल्याला इथे ॲक्सेसिबल राहणार आहे. बरोबर आहे? सगळ्या गोष्टी आपल्याला इथे ॲक्सेस होतात. तर त्याच पद्धतीनं आता हे जे दोन्ही गोष्टी आहेत आपण इथे ॲड करूया, दोन्ही पॅरामीटर. आणि URL सेगमेंट आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी सांगतो थोड्याच वेळात. इथे आपण ॲड केल्यात. आता URL सेगमेंट जे आहे याला जर तुम्ही व्हिजिट केलं तर इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता पाथ आहे, पॅरामीटर्स आहेत, पॅरामीटर मॅप आहे, बरोबर आहे, पॅरामीटर्स आहेत. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर पॅरामीटर वगैरे रीड करायचे असतील किंवा ते URL सेगमेंटचे पाथ घ्यायचे असेल तर पाथ सुद्धा तुम्हाला मिळते. बरोबर आहे. आता हे अरे आहे ॲक्च्युली, ठीक आहे. तर इथे तुम्हाला पाहू शकता तुम्ही URL सेगमेंट अरे आहे. तर याला सुद्धा आपण कन्सोल लॉग करून पाहूया. तर सुरुवातीला आपण कन्सोल लॉग करूया राऊटला, ठीक आहे. तर हा जो राऊट पॅरामीटर आहे त्याला कन्सोल लॉग करायचं आहे, आणि त्याच्यानंतर कन्सोल लॉग करायचं आहे आपल्याला या सेगमेंट्सला. तर तुम्हाला लक्षात येईल. आता इथनं आपल्याला काय रिटर्न करायचं आहे, ठीक आहे. तर इथनं सुद्धा आपल्याला ट्रू किंवा फॉल्स या दोन्हीच गोष्टी रिटर्न करता येतील, कारण की तुम्ही रिटर्न टाईप जर पाहिला तर मे बी एसिंक आहे, तर गार्ड रिझल्ट आहे, तर या गार्ड रिझल्टमध्ये सुद्धा आपल्याला बुलियन टाईप रिटर्न करता येतो. ठीक आहे. आता हे कोणत्या गोष्टीमध्ये कामी येते आपल्याला, ठीक आहे. तर कधी कधी काय असतं की आपल्याकडे सेम रूट आपण डिफाईन करत असतो. फॉर एक्झाम्पल, आता जर मी ॲप रूटमध्ये गेलो तर तुम्ही इथे पाहू शकता एमटीला 2 रूट आहेत. बरोबर, सॉरी, 1 रूट आहे एमटीला, आणि मेनूजला सुद्धा रूट आहे. तर आपण एक काम करूया, जे चाइल्ड रूट आहे तिकडे, बरोबर आहे, चॅप्टर आहे, होम आहे किंवा प्रोडक्ट्स आहे, तर चॅप्टर नावाचा आणखी एक रूट इथे बनवू आपण. ठीक आहे, चॅप्टर नावाचा आपल्याला रूट बनवायचा आहे. तर सेम आपल्याला कंपोनंट, चॅप्टर कंपोनंटच लोड करायचं आहे तिथे. परंतु आता इथे एक कॅच आहे. कोणता कॅच आहे की आता आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की काही एक नवीन चेंजेस आहेत या चॅप्टर कंपोनंटमध्ये, बरोबर आहे. आता इथे चॅप्टर कंपोनंटच्या ऐवजी आपण एक दुसरा एक कंपोनंट ॲड करूया, ng जनरेट सी न्यू कंपोनंट अशा पद्धतीने. ठीक आहे. तर हा न्यू कंपोनंट आपला क्रिएट होईल, तर तोच न्यू कंपोनंट आपल्याला इथे द्यायचा आहे. तर न्यू कंपोनंट आपण दिलेला आहे. तर आता काही एक गोष्टी आहेत किंवा काही एक असे फ्लॅग आहेत की ते फ्लॅग जर ट्रू असले तर आपल्याला या सेम URLला व्हिजिट करताना हा न्यू कंपोनंट दाखवायचा आहे किंवा चॅप्टर कंपोनंट दाखवायचा आहे, हे डिसाईड करायचं आहे. तर हे कुठे डिसाईड होणार? हे डिसाईड होणार आहे कॅन मॅच राऊट गार्डमध्ये. ठीक आहे, या कॅन मॅच राऊट गार्डमध्ये तो डिफाईन होणार आहे. तिथे आपण डिसाईड करू शकतो. आपण एक काम करू शकतो, आपल्याकडे सर्व्हिस आहे, तर सर्व्हिसचा आपण यूज करू शकतो इथे. ठीक आहे. तर सर्व्हिसचा कोणत्या पद्धतीने यूज करायचा आहे आपल्याला? सेम आहे, जी सर्व्हिस आहे आपल्याला इथे इंजेक्ट करायची आहे. तर इंजेक्ट केल्यानंतर ही जी ऑथ सर्व्हिस आहे, इथे एखादा फ्लॅग ऑलरेडी आपल्याकडे आहे का? ठीक आहे. तर मग ऑथ सर्व्हिसमध्ये आपण जाऊया. इथे एक काम करूया, फ्लॅग आपण पब्लिक न्यू फीचर ॲक्सेस. ठीक आहे. तर न्यू फीचर ॲक्सेस याची व्हॅल्यू आपण देऊया ट्रू. तर आता हा बुलियन टाईपचा एक आपण व्हेरिएबल घेतलेला आहे इथे. तर न्यू फीचर ॲक्सेस जी आहे याची व्हॅल्यू जर ट्रू आहे असेल तर आपल्याला रिटर्न करायचं आहे. रिटर्न ट्रू करायचं आहे आपल्याला. ठीक आहे.
आणि एल्स आपल्याला काय करायचं आहे, रिटर्न फॉल्स अशा पद्धतीने. आता याची जी व्हॅल्यू जर ट्रू असेल तर आपल्याला रिटर्न ट्रू करायचं आहे, फॉल्स असेल तर फॉल्स. आता या केसमध्ये काय होणार आहे, आपल्याकडे सध्या जो राऊट आहे, 2 राऊट आहेत आणि दोन्ही राऊटला आपल्याकडे वेगवेगळे कंपोनंट आहेत. आता न्यू कंपोनंटला आपल्याला टाकायचं आहे कॅन मॅच. ठीक आहे. कॅन मॅचमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा सुद्धा अरे ऑफ कॅन मॅच फंक्शन घेतो. ठीक आहे. तर मग आपण इथे अरेमध्ये द्यायचं आहे जे आपलं कॅन मॅच फंक्शन आहे ते. तर हे कॉपी करायचं आहे कॅन मॅच गार्ड आणि इथे पेस्ट करायचं आहे, कॉमा द्यायचा आहे आणि याला इम्पोर्ट्समध्ये आपण अपडेट करून घेऊया. ठीक आहे. तर कॅन डिॲक्टिवेट ऑलरेडी आहे आणि कॅन मॅच गार्ड सुद्धा ऑलरेडी आहे. तर आपण आता हे कॅन मॅच गार्ड इथे दिलेलं आहे, सेव्ह करायचं आहे सगळं. आता ज्या वेळेस मी चॅप्टर कंपोनंटला येणार, ठीक आहे, तुम्ही पाहू शकता मी आता इथे लॉग इन करूया, आपण टेस्ट घेऊया, पासवर्ड देऊया. आता चॅप्टर कंपोनंटला आपण आलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता कॅन मॅच गार्ड आपण इथे दिलेला आहे चाइल्ड रूटमध्ये. तर हा जो चॅप्टर कंपोनंट आहे आपल्याला वरती द्यावा लागणार आहे. ठीक आहे. कारण की जी काही रूट मॅचिंग होते ती टॉप टू बॉटम होत असते. ठीक आहे. तर आपल्याला आता हा नवीन कंपोनंट दाखवायचा आहे, परंतु या गार्ड थ्रू दाखवायचा आहे. ठीक आहे. एक फ्लॅग आपल्याला चेक करायचा, तो फ्लॅग जर ट्रू असेल तर हा कंपोनंट दिसेल, फॉल्स असेल तर हा कंपोनंट दिसेल. ठीक आहे. तर आपल्याला डायनॅमिक सेम पाथवर डायनॅमिक जे आहेत मल्टिपल कंपोनंट आपण दाखवू शकतो. तर आता जे कंपोनंट कंडिशनली आहेत ते आपल्याला टॉपवर ठेवायचे आहेत आणि ज्या कंडिशनला कंडिशन नाही आहेत किंवा ज्या कंपोनंटला कंडिशन नाही आहेत त्या कंपोनंट आपल्याला ॲज अ फॉलबॅक कंपोनंट म्हणून खाली ठेवायचे आहेत. ठीक आहे. तर सेव्ह करायचं आहे आपल्याला. तर आता बघूया आपण. तुम्ही पाहू शकता न्यू कंपोनंट वर्क्स आलेले इथे. ठीक आहे. तर मी आता ज्या वेळेस याला लॉग इनवर जातो, टेस्ट आणि पासवर्ड देतो, तर न्यू कंपोनंटला आपण आलेलो आहेत. का आलेलो आहेत? कारण की पाथ तर सेमच आहे, फक्त इथं फ्लॅग चेक होतोय. ठीक आहे. तर आता या फ्लॅगला या कॅन मॅच गार्डमध्ये जाऊन मी जो फ्लॅग आहे ऑथेंटिकेशन सर्व्हिसचा आपला ॲक्सेस न्यू फीचरचा फ्लॅग आहे, याला जर मी फॉल्स केलं तर तुम्ही पाहू शकता ओल्ड कंपोनंटला आता तो व्हिजिट करणार. आपण ओल्ड कंपोनंटला आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता इथे. जसं ते फ्लॅगची व्हॅल्यू चेंज झाली आपण ओल्ड कंपोनंटला आलो. जसे त्या फ्लॅगची व्हॅल्यू जर ट्रू झाली आपण गेलो न्यू कंपोनंटला. पाहू शकता तुम्ही न्यू कंपोनंटला आपण आलेलो आहोत. तर कसं असतं, जी सेम पाथ आहे किंवा पाथ ज्यावेळेस आपण मॅच करू पाहतोय, तर पाथ मॅच करून आपल्याला जर एखादा कंपोनंट रिटर्न करायचा आहे, तर त्या केसमध्ये जे काही आपले चाइल्ड रूट आहे, तर चाइल्ड रूटमध्ये एखादी पाथ आपल्याला द्यावी लागते. ठीक आहे. तर बेसिकली हे डायनॅमिक कंपोनंट रेंडरिंगसाठी आपल्याला कामी येतं आणि इथे आपण जे डायनॅमिक कंपोनंट्स आहेत ते रेंडर करतोय गार्ड थ्रू. ठीक आहे. तर गार्ड थ्रू आपण जो चॅप्टर कंपोनंट आहे न्यू कंपोनंट तो आपण रेंडर करतोय आणि चॅप्टर कंपोनंट जो आहे तो ॲज अ फॉलबॅक कंपोनंट आपण देतोय. आता हा चॅप्टर कंपोनंट जो आहे तो ओल्ड कंपोनंट झालेला आहे आणि हा न्यू कंपोनंट झालेला आहे. कधी कधी काय असतं की काही असे क्लायंट असतात, बरोबर आहे, की ज्यांना एक्स्ट्रा काही फीचर पाहिजे असतात. तर त्याच्यासाठी काय करतो आपण, जे फीचर आहे ते एका वेगळ्या कंपोनंटमध्ये लिहित असतो. ठीक आहे. ओल्ड फीचर प्लस न्यू फीचर्स आणि न्यू फीचरचा जो ॲक्सेस आहे तो काही एक क्लायंटला असतो. तर ते आपण क्लायंट आयडी चेक करू शकतो. तर क्लायंट आयडी चेक करून त्या पद्धतीने न्यू कंपोनंट त्यांना दाखवायचा आहे. जर ॲक्सेस असेल त्यांना न्यू कंपोनंट्सला, तर तो न्यू कंपोनंट आपण दाखवत असतो. आणि इथे जे ओल्ड क्लायंट आहेत ज्यांना त्या न्यू कंपोनंटचा ॲक्सेस नाही आहे, तर ते क्लायंटला आपण ओल्ड कंपोनंट दाखवत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता कॅन मॅच गार्ड आपण इम्प्लिमेंट केलेला आहे. तर इथे एक फ्लॅग चेक करून आपण ट्रू करतोय. आता इथे जर ट्रू झालंय, ठीक आहे, ट्रू जर झालं तर हा कंपोनंट आपला दिसेल पहिलावाला. जर इथे फॉल्स रिटर्न झालं तर हा न्यू कंपोनंट नाही दिसणार आणि जी पाथ मॅचिंग जी आहे ती पुन्हा खाली येणार इथे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं राउट्समध्ये जे राउटर आहे आपला तो पाथ मॅच करत असतो. ठीक आहे. तर
पाथ जे आहे मॅच करताना तो टॉप पासून चालू करतो, तो एंड करतो खाली. ठीक आहे, शेवटी. तर पहिली पाथ जी आहे मॅच करताना त्याला गार्ड सापडलेला आहे. ते गार्डमध्ये बघणार, तो गार्ड रन करणार, एक्झिक्यूट करणार. तिथे जर व्हॅल्यू ट्रू आली त्याला, तर त्या केसमध्ये हा कंपोनंट लोड करणार. तिथं जर व्हॅल्यू फॉल्स आली, तर पुन्हा तो नेक्स्ट पाथला येणार. आता फॉल्स आली म्हणजेच आपण राउटरला सांगतोय की हा रूट तू लोड करू नको. ठीक आहे, फॉल्सच्या केसमध्ये. तर लगेच तो राउटर काय येणार, इथे राउटरची जी पाथ मॅच फंक्शनॅलिटी जी आहे ती नेक्स्ट पाथला येणार आणि इथे बघणार इथं कोणत्या प्रकारचा आपण गार्ड दिलेला आहे का नाही. तर बाय डिफॉल्ट हा चॅप्टर कंपोनंट जो आहे तो इथे लोड होत असतो. ठीक आहे, आणि जो कॅन ॲक्टिवेट गार्ड आहे हे आपण दोन्हीकडे टाकलेलं आहे. तर जुना कंपोनंट असो किंवा नवीन कंपोनंट असो, दोन्हीकडे हे जे आहे रन होणार. ठीक आहे, आता न्यू कंपोनंटमध्ये आपण ती की आपल्याला टाकावी लागेल अनसेव्ड चेंजेसची, कारण की आता या न्यू कंपोनंटमध्ये जसं आपण इथे पाहिलेलं आहे अनसेव्ड चेंजेस आपण इथे दिलेली आहे की त्या पद्धतीची जी की आहे ती की न्यू कंपोनंटमध्ये नाही आहे. तर त्याच्यामुळे हा जो गार्ड आहे कॅन ॲक्टिवेट गार्ड हा सुद्धा फॉल्स रिटर्न करतोय. त्याच्यामुळे आपल्याला अलर्ट येत नाही आहे आणि आपण सेफली होम कंपोनंटला इथे नेव्हिगेट होत आहोत. ठीक आहे, न्यू कंपोनंटमधनं होम कंपोनंटला सेफली आपण नेव्हिगेट होत आहोत. पण जर इथे चॅप्टर कंपोनंट लोड झालं असतं तर तिथे अनसेव्ड चेंजेसचा फ्लॅग आपला ट्रू होता, त्याच्यामुळे आपल्याला अलर्ट आला असता. आता दाखवतो तुम्हाला इथे. आता न्यू फीचरची जी व्हॅल्यू आहे ती आपण घेऊया फॉल्स. फॉल्स घेतल्या ओल्ड कंपोनंटला तो जाणार आणि चॅप्टरला ज्यावेळेस मी व्हिजिट करेल तुम्ही पाहू शकता इथे अनसेव्ड चेंजेसची जी की आहे त्याची व्हॅल्यू ट्रू आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे दिसलेलं आहे. ठीक आहे, तर कॅन डिॲक्टिवेटसाठी तुम्ही माझा मागचा व्हिडिओ जाऊन पाहू शकता, तिथे तुम्हाला व्यवस्थितपणे आपण सांगितलेलं आहे. तर आता आपण बघूया कन्सोलमध्ये कोणत्या पद्धतीने न्यू जर कंपोनंट प्रिंट झाला तर त्या केसमध्ये कन्सोल जे आहे ते लॉग होतील. तर न्यू कंपोनंट आपल्याला रेंडर करण्यासाठी इथे जी फ्लॅग आहे त्याला आपल्याला ट्रू करावं लागेल. न्यू कंपोनंट इथे रेंडर होईल. लगेच आपण इन्स्पेक्टमध्ये जाऊया, कन्सोलमध्ये जाऊया. तुम्ही इथे पाहू शकता URL सेगमेंट आलेलं आहे आपलं. ठीक आहे, तर इथे जी पाथ आहे त्या पर्टिक्युलर सेगमेंट म्हणजे आता हा जो सेगमेंट आहे शेवटचा, बरोबर आहे, या चाइल्ड रूटची जी पाथ आहे चॅप्टर ती आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यानंतर या पाथला काही पॅरामीटर आहेत का, सध्या तरी नाही आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ते पॅरामीटर इथे दिसत नाही आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा राऊट आहे, जसं की तुम्हाला इथे सांगितलेलं आहे हा राऊट आहे आणि राऊट इंटरफेस आहे. बरोबर आहे, तर हा राऊट इंटरफेस इथे डिफाईन झालेला आहे. कॅन डिॲक्टिवेट फंक्शन आहे का, आहे. बरोबर आहे, आपल्याकडे आहे तो फंक्शन. त्याच्यानंतर कॅन मॅच फंक्शन आहे का, हा सुद्धा आहे. त्याच्यानंतर कंपोनंट ही जी न्यू कंपोनंटची क्लास आहे ती दाखवते आणि पाथ जे आहे ते चॅप्टर दाखवते. म्हणजे त्या सगळ्या चारही गोष्टी ज्या गोष्टी त्या राऊटमध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे, या 4 गोष्टी त्या राऊटमध्ये अवेलेबल आहेत. या चारीच्या चारही गोष्टी त्याने आपल्याला इथे या राऊट जे आपण कन्सोल लॉक केलं होतं राऊट, तर तिथे आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता कॅन डिॲक्टिवेट सुद्धा आहे. तर कॅन डिॲक्टिवेटला इथे फंक्शन असाइन केलेलं आहे अरेमध्ये. कॅन मॅच गार्ड सुद्धा आपण दिलेला आहे, तर कॅन मॅच गार्डला सुद्धा इथे अरेमध्ये फंक्शन तो दाखवतोय. कंपोनंटला इथे क्लास आहे न्यू कंपोनंटची ती सुद्धा दाखवतोय आणि पाथ जी आहे ती चॅप्टर म्हणून इथे पाथ आपल्याला दाखवतोय. ठीक आहे, तर हा पार्ट कोणता झालाय, हा पार्ट झालाय आपला राऊटला आपण जे कन्सोल लॉक केलेलं आहे ते, आणि सेगमेंट्स तर तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर अशा पद्धतीने हे दोन्ही पॅरामीटर आहेत. तर या दोन्ही पॅरामीटर तुम्ही कन्सोल लॉक करून तुमच्या पद्धतीने तुम्हाला या पॅरामीटरमधलं काही व्हॅल्यूज पाहिजे असतील, काही चेक करायचं असेल तर तुम्ही इथे चेक करू शकता. तर हे तुमच्या सोयीसाठी दिलेले आहेत. प्रत्येक राऊट गार्डमध्ये जे पॅरामीटर्स आहेत ते तुमच्या सोयीसाठी दिलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्ही त्या जे पॅरामीटर आहेत त्यांचा वापर करून तुमच्या अकॉर्डिंग म्हणजे तुमची जशी गरज आहे, जशी तुम्हाला फंक्शनॅलिटी इम्प्लिमेंट करायची त्यानुसार तुम्ही त्यांचा वापर करून इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने कॅन ॲक्टिवेट चाइल्ड गार्ड आहे आणि कॅन मॅच गार्ड आहे. या दोन्ही गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता चॅप्टर कंपोनंट जो आहे आपल्याला जुना व्हिजिट करायचा आहे, तर लगेच जायचं ऑथ सर्व्हिसमध्ये. इथे आपल्याला जायचं आहे फॉल्स. तर ज्यावेळेस इथे फॉल्स दिलं जुना कंपोनंट व्हिजिट होईल आणि आपण आज पाहिलेलं आहे कॅन ॲक्टिवेट चाइल्ड फंक्शन गार्ड आणि कॅन मॅच फंक्शन गार्ड, या दोन्ही गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर मला आशा आहे या दोन्ही गोष्टी तुम्हाला कळालेल्या असतील आणि समजलं असेल कोणता गार्ड कुठे आणि कशासाठी यूज करायचा आहे आपल्याला. तर हे चारही गार्ड आपले झालेले आहेत. 5वा जो गार्ड आहे रिझॉल्व्ह फंक्शन गार्ड, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत.
तर हा जो गार्ड आहे हा ॲक्च्युली डेटा लोड करून ठेवतो राऊट व्हिजिट करण्याच्या आधी, बरोबर आहे. तर प्रीलोडिंगसाठी हा जो गार्ड आहे हा कामी येत असतो. तर कसं, कोणत्या पद्धतीने आपण डेटा प्रीलोड करून ठेवतो आणि कोणत्या पद्धतीने आपण तो डेटा प्रीलोड केलेला डेटा आपण पास करू शकतो पर्टिक्युलर राऊटला, ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.